नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मॅथ्स बाय समित देशमुखमध्ये. आज आपण सुरू करतोय एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 4. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट केला होता. इथे पण त्याच टाईपचे क्वेश्चन्स, त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. मीन्स वी हॅव टू चेक वेदर द फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. एकदा रिवाइज करून घेऊ आपल्या कंडिशन. जर का व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर आपण म्हणतो फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, आणि व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह इज ग्रेटर दॅन 0 मीन्स फॉर सच व्हॅल्यू ऑफ एक्स, means if for value of x, if value of derivative is greater than 0, at that time we can say that function is increasing function. Less than असेल तर decreasing, greater than असेल तर increasing. या कंडिशनचा युटिलाइज करून इथे पण आपल्याला काय चेक करायचे की फंक्शन हा increasing आणि डिक्रीजिंग कुठे आहे, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी इन्क्रीजिंग आहे अँड फॉर विच व्हॅल्यू ऑफ एक्स फंक्शन इज डिक्रीजिंग. जस्ट वी हॅव टू चेक इट अँड द कंडिशन्स आर ऑल्सो व्हेरी सिम्पल. वी हॅव टू चेक दॅट व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. मग आपली कंडिशन ही डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड असल्यामुळे आपण दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करू. सो वी आर डिफरन्शिएटिंग द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू derivative of x cube will be equals to 3x square minus derivative of x square. काय x square चा derivative 2x. 2x into 12 will be equals to 24x. इथे x चा derivative 1 into minus 144 is minus 144 and derivative of constant term 13 will be equal to 0. Value of derivative is known to us. Now we are simplifying this function. Easily we can observe that we are able to take 3 common from all the terms. तिन्ही टर्म मधून आपण 3 कॉमन घेऊ शकतो. 3 जर कॉमन घेतला तर पहिल्या टर्म मध्ये उरेल x स्क्वेअर. इथे -24 मधून जर 3 कॉमन घेतला तर इथे उरेल 8x, आणि इथून जर 3 कॉमन घेतला 144 मधून तर इथे उरेल 48. जस्ट सिम्पली वी हॅव टेकन 3 कॉमन. आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत, म्हणजेच या कॉन्स्टंट टर्मचे असे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत की त्यांची व्हॅल्यू एक्सच्या कोइफिशियंट एवढी म्हणजे -8 आली पाहिजे. तर हा निगेटिव्ह नंबर आहे तर एक फॅक्टर डेफिनेटली निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल. सो 48चे फॅक्टर 12 into 4 विल बी इक्वल टू 48. पण आपली मिडल टर्म निगेटिव्ह आहे म्हणून आपण ग्रेटर नंबरला मायनस देऊ. म्हणजेच आपले काय मिळाले फॅक्टर, एक फॅक्टर मिळाला x-12 आणि एक फॅक्टर मिळाला x-x+4. सो इन दिस वे वी हॅव गॉट 2 फॅक्टर्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण आपल्या पहिल्या पार्टकडे फोकस करू. काय आपला पहिला पार्ट? वी हॅव टू फाइंड आउट सच व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच फंक्शन इज इन्क्रीजिंग. मग आपण ए पार्ट, एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग. कधी इन्क्रीजिंग आहे असं म्हणतो आपण? इफ द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह इज आयदर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इन दिस केस वी कॅन से दॅट फंक्शन इज व्हॉट इन्क्रीजिंग. मग आता याला सिम्प्लिफाय करू आणि अशा एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करू की जी ही कंडिशन काय करेल, सॅटिस्फाय. सो दॅट इज इफ. आता आपण एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ एक्स? दॅट इज नथिंग बट 3 into x-12 into x+4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कीप इट ॲज इट इज. आता या एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करून आपण एक्सची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. इथे पहिले 3 इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही साईडला 3 ने डिव्हाइड करू. 3 ने डिव्हाइड केलं तर या साईडला मिळेल x-12 into x+4 आणि 0ला 3 ने डिव्हाइड केलं तर 0च मिळेल. आता मात्र खूप व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. या दोन्ही फॅक्टरचा प्रोडक्ट हा नॉन निगेटिव्ह आहे, म्हणजे आयदर 0 आहे किंवा ग्रेटर दॅन 0 आहे. आणि 2 नंबरचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह कधी येतो? जर दोन्ही अनलाईक साईनचे असेल तर. समजा एक नंबर 4 आहे आणि एक 3 आहे, यांचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह कधी येऊ शकतं? जर दोन्ही निगेटिव्ह असतील तरच प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल, किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असले पाहिजे तरच प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल. मग इथे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ हा हे दोन्ही जे टर्म्स आहेत या लाईक साईनच्या आहेत. लाईक साईनच्या म्हणजे आलं का लक्षात? लाईक साईन म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह किंवा दोन्ही पण निगेटिव्ह. म्हणजे x-12 जर पॉझिटिव्ह असेल तर मग x+4 पण पॉझिटिव्हच असला पाहिजे म्हणजे ग्रेटर दॅन 0. और
किंवा मग x मायनस 12 जर निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर x प्लस 4 पण निगेटिव्हच असला पाहिजे, म्हणजे लेस दॅन 0च असला पाहिजे. चला याला परत सिम्प्लिफाय करू. दॅट इज इफ आता आपण हा -12 रिप्लेस करण्यासाठी या साईडला 12 ॲड केला, तर या पण साईडला 12 ॲड करावं लागेल. 0 प्लस 12 इज 12. आता इथे +4 रिप्लेस करण्यासाठी 4 सबट्रॅक्ट करावं लागेल. 4 सबट्रॅक्ट केला या साईडला तर इथे उरेल x आणि या साईडला उरेल -4. परत तीच मेथड इथे -12 रिप्लेस करण्यासाठी 12 ॲड करणार. दोन्ही साईडला 12 ॲड केला. इथे +4 रिप्लेस करण्यासाठी दोन्ही साईडला 4 सबट्रॅक्ट केला आहे. तर हा रिझल्ट मिळेल दोन्ही साईडला 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर. आता मात्र यांना व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं आहे. आपण या दोन्ही टर्म अशा पद्धतीने कलेक्ट करायचा प्रयत्न करू किंवा असे नंबर फाइंड करू की जे दोन्ही कंडिशन काय करतील, सॅटिस्फाय. चला मग समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता जर आपण फर्स्ट कंडिशन ऑब्झर्व केली तर x इज ग्रेटर दॅन 12 आणि सेकंड कंडिशन ऑब्झर्व केली तर x इज ग्रेटर दॅन -4. तर आपण हे दोन नंबर कन्सिडर करू. तिथे हा इकडे एक 12 कुठेतरी असेल पॉझिटिव्ह डायरेक्शनवर आणि इथे -4 असेल निगेटिव्ह डायरेक्शनवर. सेकंड केसमध्ये पण हेच दोन नंबर आहेत, -4 आणि +12. चला आता कंडिशन खूप व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिले आपण एक्सच्या व्हॅल्यू 12 पेक्षा ग्रेटर असणाऱ्या घेऊ. सो व्हॅल्यू ऑफ एक्स आर ग्रेटर दॅन 12 आर ऑन दिस साईड. या साईडला येतील बेटा एक्सच्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4. ओके. अँड सेकंड कंडिशन इज एक्स इज ग्रेटर दॅन -4. आता -4 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू चेक करा या साईडला येतील. इकडे -4 पेक्षा ग्रेटर साईड आहे, ग्रेटर व्हॅल्यू आहेत. आता बघा इथे कलर चेंज झाला म्हणजे हे जे दोन पार्ट आहेत, हे जे ओव्हरलॅप होणारे दोन पार्ट आहे, हे असे नंबर्स आहेत की जे दोन्ही कंडिशन काय करतात, सॅटिस्फाय. म्हणजेच आपल्याला या दोन्ही कंडिशनला सॅटिस्फाय करणारा पार्ट कोणता आहे, नंबर ग्रेटर दॅन 12. म्हणजेच इथे जर मी म्हटलं की x इज ग्रेटर दॅन 12, सो दिस नंबर सॅटिस्फाईज फर्स्ट कंडिशन ऑल्सो अँड सेकंड कंडिशन ऑल्सो. ओके. आता आपण यांच्यामधूनही असा पार्ट फाइंड करू किंवा असे नंबर फाइंड करू की जे दोन्ही कंडिशन काय करतील, सॅटिस्फाय. चला मग बघा आता इथे एक्सच्या व्हॅल्यू 12 पेक्षा लेस. 12 पेक्षा लेस म्हणजे याच साईडला आहेत. एक्सच्या व्हॅल्यू 12 पेक्षा लेस आहेत या साईडला. ओके. आणि सेकंड कंडिशन सेज दॅट एक्स इज लेस दॅन -4. नाउ कन्सिडर द नंबर विच आर लेस दॅन -4. -4 पेक्षा लहान म्हणजे इकडचे नंबर. आता तुम्हाला इथे दिसतच असेल दोन्ही पार्ट ओव्हरलॅप कुठे होत आहेत, कोणते नंबर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत, जे की -4 पेक्षा लहान आहेत. इजंट इट? एक्स इज लेस दॅन व्हॉट, -4. म्हणजेच या एक्सच्या किमतीसाठी फंक्शन काय आहे, increasing. Isn't it? Function is increasing. For which values of x? For if x is less than -4 or x is greater than 12. तर इथे आपल्याला म्हणता येईल hence f of x is increasing for x is greater than 12 or x is less than -4. So in this way we have got the values of x for which the given function is increasing. यामध्ये एक छोटंसं करेक्शन करून घेऊ. इथे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी काय येईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. गेटिंग इट? इथे पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इकडे पण काय, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन. जस्ट रिप्लेस लेस दॅन बाय लेस दॅन ऑर इक्वल टू. होप यू आर गेटिंग इट. So these are the values of x for which the given function is increased. Now let us try to solve the second part of this example. B part means the f of x is decreasing function. When f of x is decreasing function, if the value of f dash of x is what, less than or equal to 0, at that time we can say that f of x is decreasing function. आता या कंडिशनचा युटिलाइज करून आपण अशा x च्या किमती काढू की जिथे f of x, अशा एक्सच्या किमती काढू की जिथे f dash of x हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. त्यासाठी आपल्याला f dash of x ची व्हॅल्यू लागेल. आधीच आपण ही व्हॅल्यू फाइंड केली होती, चेक करा. f dash of x ची व्हॅल्यू होती इथे 3 इंटू x मायनस 12 इंटू x प्लस 4. 3 इंटू x मायनस 12 इंटू x प्लस 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.
आता आपण हा 3 रिप्लेस करण्यासाठी दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करू. अँड इफ वी नो दॅट इफ यू आर डिवाइडिंग बोथ साइड बाय पॉझिटिव्ह नंबर इनइक्वॅलिटी डज नॉट चेंजेस. इकडे 3 इलिमिनेट होईल 3 ने डिवाइड केला तर, आणि इकडे 0ला 3 ने डिवाइड केला तर 0च मिळेल. सो दॅट इज इफ. परत आता इथे बघा, आता यानंतर फार महत्त्वाची कंडिशन आहे. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आता लेस दॅन कधी असणार हो? जर हे दोन लाईक साईनचे असतील का अनलाईक साईनचे असतील? निगेटिव्ह. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हटलं की दोघांच्या साईन काय असल्या पाहिजे? अनलाईक. म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा नंबर निगेटिव्ह असला पाहिजे, तरच यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल. किंवा पहिला निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मीन्स बोथ द नंबर्स आर ऑफ अनलाईक साईन. मग x-12 जर मी पॉझिटिव्ह घेतला म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 घेतला, तर x+4 हा डेफिनेटली लेस दॅन ऑर इक्वल टू 0 घ्यावं लागेल, कारण दोघांच्या साईन अनलाईक आहेत. ऑर किंवा असंही होऊ शकतं x-12 हा जर लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर त्यावेळेस x+4 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे अनलाईक साईन घेतलं. चला याला सिम्प्लिफाय करूया. दॅट इज इफ. आता पहिल्या कंडिशनला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला -12 इलिमिनेट करावं लागेल, म्हणजेच 12 ॲड करणार. इकडे 12 ॲड केला म्हणून दुसऱ्या साईडला पण 12 ॲड केला आहे. आता इथे +4 रिप्लेस करायचं तर 4 सबट्रॅक्ट करणार, मग या पण साईडला 4 सबट्रॅक्ट करावं लागेल. इथे उरेल x आणि इथे उरेल -4. किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं सरळ म्हणू शकतो की हा -12 इकडे आला तर +12 होईल, आणि हा +4 आपण जर अदर साईडला घेतला तर -4 होईल. ओके. आता खूप व्यवस्थित बघायचं बेटा इथे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 12 आहे आणि इथे एक्सची व्हॅल्यू लेस दॅन -4. असे कोणते नंबर आहेत का की जे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात? म्हणजे अशा व्हॅल्यूज विच आर ग्रेटर दॅन 4. 12 पेक्षा ग्रेटर पण असल्या पाहिजे आणि 4 पेक्षा लेस. असं तर एक पण नंबर नाही आहे की जो 4 पेक्षा लेस असेल आणि 12 पेक्षा ग्रेटर असेल. तर इथे आपण म्हणणार दिस इज इम्पॉसिबल, इजंट इट? असे कोणतेच नंबर नाही आहे की जी ही कंडिशन काय करतील? सॅटिस्फाय. आता इथे जर बघितलं आपण ही कंडिशन, तर एक्सची व्हॅल्यू कशापेक्षा ग्रेटर आहे? -4 पेक्षा ग्रेटर आहे. आणि कोणापेक्षा लहान आहे? 12 पेक्षा लहान आहे. सो लेस दॅन ऑर इक्वल टू 12. म्हणजेच मग एक्स हा कशामध्ये लाय होतो? -4 आणि 12. इफ एक्स लाईज इन बिटवीन -4 अँड 12 ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट फंक्शन इज डिक्रीजिंग. का बरं? कारण डिक्रीजिंगची कंडिशन वापरूनच आपल्याला या एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्यात. मीन्स दॅट्स वाय वी कॅन से दॅट फॉर दीज व्हॅल्यूज ऑफ एक्स f of x is decreasing. So hence we can say that f of x is decreasing for x is greater than or equals to -4 and less than or equals to 12. किंवा याला असंही लिहू शकतो आपण, दॅट इज x बिलॉंग्स टू कशाच्यामध्ये लाय होतोय? x -4 आणि 12 या इंटरवलमध्ये जर x लाय होत असेल तर फंक्शन काय आहे? डिक्रीजिंग. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 4. Now let us try to solve the question number 5. In this case, the given function is f of x is equal to 2x cube minus 15x square minus 144x minus 7. And in here also we have to find out such values of x for which function is strictly increasing, and in the second part function is strictly decreasing. आपल्या सगळ्या कंडिशन्स या डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड आहे, म्हणून आपण पहिले दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करतोय. सो वी आर डिफरन्शिएटिंग द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला ऑब्झर्व करा काय डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला इथे. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे 3x² अँड 3 into 2 is 6, म्हणजे इथे मिळेल आपल्याला 6x². एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू -15 इज -30x, आणि इथे मिळेल -144. -7चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 0. सो विच इज इक्वल टू, या सगळ्या टर्म्समधून आपण 6 जर कॉमन घेतला तर इथे मिळेल x² -5x -24, इजंट इट? आता इथे जर आपण ऑब्झर्व केला तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. या x² आपण x इंटू एक्स लिहू शकतो आणि -24चे असे फॅक्टर फाइंड करू की त्यांची ॲडिशन -5 असली पाहिजे. तर 8 into 3 is 24. मिडल टर्म मायनस पाहिजे आपल्याला,
तर आपल्याला मायनस इथे घ्यावं लागेल. आता या दोन नंबरचा प्रोडक्ट हा -24 आहे आणि यांची ॲडिशन पण -5 आहे. सो वी कॅन से दॅट फर्स्ट फॅक्टर इज x-8 अँड सेकंड फॅक्टर इज x+3. चला, हे इक्वेशन फॅक्टराइज झालं. सो नाउ वी आर फोकसिंग ऑन आवर फर्स्ट पार्ट that we have to find out such values of x for which this function is what strictly increasing. चला मग फर्स्ट पार्ट ए मध्ये आपल्याला अशा एक्सच्या किमती काढायची की ज्याच्यासाठी फंक्शन हा काय असला पाहिजे, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. सो एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. कधी म्हणता येतं फंक्शनला स्ट्रिक्टली इंक्रीजिंग? जर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. मग आता आपण अशा एक्सच्या किमती फाइंड करू की जिथे एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल. म्हणूनच आपण इथे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काढली होती. चला, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 6 इंटू x-8 इंटू x+3 इज ग्रेटर दॅन 0. ओके, आता आपण याला सिम्प्लिफाय करू. पहिले तर मला हा 6 इलिमिनेट करावा लागेल. 6 इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही साईडला 6 ने डिवाइड करू. सो दॅट इज इफ जर 6 ने डिवाइड केलं तर इकडे उरेल x-8 इंटू x+3 इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय हो? ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कधी असतं मल्टिप्लिकेशन? जर दोन्ही नंबरचे साईन लाईक असेल तर म्हणजे एक तर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असले पाहिजे किंवा दोन्ही नंबर निगेटिव्ह असले पाहिजे. म्हणजेच इथे काय म्हणता येईल आपल्याला, दॅट इज इफ x-8 is greater than 0 and x+3 also greater than 0. और किंवा मग दुसरी कंडिशन काय आहे, किंवा मग दोघं पण निगेटिव्ह असले पाहिजे. म्हणजे x-8 पण लेस दॅन 0 अँड x+3 पण लेस दॅन 0. दोन्ही एक तर पॉझिटिव्ह असले पाहिजे किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, पॉझिटिव्ह. दॅट इज इफ. आता याला सिम्प्लिफाय करू. हा -8 या साईडला होईल +8 अँड इथे हा +3 या साईडला होईल -3. और x, इथे x हा -8 जर आपण या साईडला घेतला तर +8 होईल आणि इथे पण हा +3 दुसऱ्या साईडला घेतला तर होईल -3. आता आपण या सगळ्या कंडिशनला कंबाईन करायचा प्रयत्न करूत. आता इथे आपण नंबर लाईन कन्सिडर केलीत. या नंबर लाईनवर आपले दोन नंबर घेऊया जे आपल्याला या एक्सप्रेशनमध्ये दिसतात. एक दिसतोय 8 आणि दुसरा दिसतोय -3. परत 8 म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसवर असणार आणि -3 हा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसवर असणार. आपण असे नंबर फाइंड करू की जे दोन्ही कंडिशन काय करतील, सॅटिस्फाय. सो फर्स्ट कंडिशन सेज दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 8 म्हणजे इकडचे नंबर, आणि दुसरी कंडिशन सांगते की एक्स इज ग्रेटर दॅन -3. -3 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडचे हे नंबर. आता बघा इथून हा पार्ट ओव्हरलॅप होतोय म्हणजे हे असे नंबर आहे की जे दोन्ही कंडिशन काय करतात, सॅटिस्फाय. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे नंबर कोणते मिळालेत आपल्याला, की जे कशापेक्षा ग्रेटर आहे, 8 पेक्षा ग्रेटर आहे. दॅट इज एक्स इज ग्रेटर दॅन 8. आता आपण असे नंबर फाइंड करू की जे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. ओके, चला इथे -3 आहे. मग एक्सची व्हॅल्यू 8 पेक्षा लहान, 8 पेक्षा लहान म्हणजे या साईडला असतील. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स विच आर लेस दॅन व्हॉट, 8. आणि दुसरी कंडिशन काय सांगते की एक्सची व्हॅल्यू -3 पेक्षा लेस असली पाहिजे. चला, -3 पेक्षा लेस म्हणजे हे नंबर्स दोन्ही पार्ट ओव्हरलॅप कुठे झाले, या साईडला ओव्हरलॅप झालेत. म्हणून आपण इथे काय लिहिणार, और एक्स इज लेस दॅन -3. मग आपल्याला अशा एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या की जिथे आपला एफ ऑफ एक्स काय आहे, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. म्हणून आपण लास्टली लिहूत, हेन्स एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 8 और x is less than -3. In this way, we have got such values of x for which the function is what? Increasing. Now, second part of this example is we have to find out such values where the function is what? Strictly decreasing. So, let us try to find out such values of x for which function is strictly decreasing. For that purpose, we are using condition for function to be strictly decreasing. Now we know that f of x is strictly decreasing if the value of derivative is less than 0, strictly less than 0. If the value of f dash of x is strictly less than 0.
सो दॅट इज इफ. मग आता एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायची. काय मिळाली होती आपल्याला एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू? चला इथे मिळाली व्हॅल्यू 6 इंटू एक्स मायनस 8 इंटू एक्स प्लस 3. 6 इंटू एक्स मायनस 8 इंटू एक्स प्लस 3. आता याला सिम्प्लिफाय करून आपण अशा व्हॅल्यू फाइंड करू की जिथे एफ डॅश ऑफ एक्स हा लेस दॅन 0 असेल. So well, let us simplify it. That is if. To simplify it, first we have to eliminate this 6. 6 eliminate करण्यासाठी दोन्ही साईडला 6 ने डिवाइड केला तर इथे मिळेल x मायनस 8 आणि इथे मिळेल x प्लस 3 इज लेस दॅन 0. आता मात्र खूप व्यवस्थित ऑब्झर्व करायचं इथे या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे लेस दॅन 0 आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. आणि आपल्याला माहिती आहे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जर निगेटिव्ह असेल तर दोन्ही नंबरचे साईन हे अनलाईक असले पाहिजे. म्हणजे पहिला नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा नंबर म्हणजे एक्स प्लस 3 हा निगेटिव्ह लेस दॅन 0 असला पाहिजे. ऑर एक्स मायनस 8 जर निगेटिव्ह असेल तर त्याच वेळेस एक्स प्लस 3 हा काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह, म्हणजे ग्रेटर दॅन 0. चला याला सिम्प्लिफाय करा. दॅट इज इफ. आता फर्स्ट टर्मला जर आपण सिम्प्लिफाय केला तर एक्स हा मायनस 8 ऑदर साईडला प्लस 8 होईल आणि इथे हा प्लस 3 ऑदर साईडला होईल मायनस 3. ऑर एक्स परत मायनस 8 ऑदर साईडला झाला प्लस 8 आणि प्लस 3 ऑदर साईडला झाला मायनस 3. दॅट इज इफ. आता चेक करा, आपल्याला असे नंबर्स पाहिजे की जे 8 पेक्षा ग्रेटर असावेत आणि मायनस 3 पेक्षा लहान असावेत, लेस असावेत. असे तर कोणते नंबर असूच शकत नाही की ज्यांची किंमत 8 पेक्षा लहान आणि मायनस 3 पेक्षा लहान, 8 पेक्षा मोठी आणि मायनस 3 पेक्षा लहान आहे. सो वी कॅन से दॅट दिस इज इम्पॉसिबल because there is no number which is greater than 8 and less than what? minus 3. So this is impossible. So first part is impossible. Now here if you'll observe second condition, here easily we can observe that x is greater than minus 3 and x is less than 8 आणि 8 पेक्षा काय? लहान. म्हणजेच आपल्याला अशा x च्या व्हॅल्यू मिळाल्या की जिथे फंक्शन काय? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. So hence we can say that f of x is strictly decreasing for x is greater than minus 3 and less than 8. Symbolically it will be denoted by another notation also. याला परत कसं डिनोट करता येईल? x belongs to ओपन इंटरवल मायनस 3 अँड प्लस 8. म्हणजे x जर मायनस 3 आणि 8च्या मधल्या व्हॅल्यू घेत असेल तर मग फंक्शन हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. In this way we have got the values of x for which function is increasing and decreasing, means we have completed this question.